पाहतोय इयत्ता 6वीचा 8वा धडा, मौर्य साम्राज्यानंतरची राज्य. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. पुन्हा एकदा पाहूयात आपण. शुंग घराणं पाहिलं, इंडो ग्रीक राजे पाहिले, कुशाण राजे पाहिले, गुप्त घराणे पाहिले. ह्या प्रत्येक राज्यात आपण राजे पाहिले. त्यांचं काय पाहिलं आपण? राजकीय प्रवास. म्हणजे ते राजकीय प्रवास म्हणजे राजे कसे झाले हे पाहिलं, त्यांचा साम्राज्य विस्तार पाहिला, आहे ना, सैन्य प्रभाव पाहिला, त्या काळात असलेले लोकजीवन पाहिलं, व्यापाराची पद्धत पाहिली, नाणी पाहिली, आहे ना. त्यावेळेस असलेले लोकजीवन पाहिले. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तर याच्यानंतर गुप्त घराण्यानंतर आपल्याला वर्धन घराणे पाहिजे. कोणतं? वर्धन. हे वर्धन घराणं ठाणेसर, दिल्लीजवळ ठाणेसर नावाचं एक गाव आहे, आता सध्या आहे तिथे. त्या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाच्या या व्यक्तीनं किंवा राजानं आपलं वर्धन घराण्याचं साम्राज्याची स्थापना केली. आता आपलं ठरलंय ना, आपलं काय ठरलंय की कोणत्याही राजाचा अभ्यास करताना तो राजा कसा झाला ते पाहायचं आपल्याला. कुणी स्थापना केली त्या साम्राज्याची किंवा राजाची, आणि मग आपल्याला साम्राज्य विस्ताराकडे यायचं आहे ना. आता आपण पहिल्यांदा पाहिलंय शुंग घराणं, इंडो ग्रीक घराणं, कुशाण घराणं, गुप्त घराणं, वर्धन घराणं. तर इंडो ग्रीक घराणं माझ्याकडून शब्द आला, पण तो इंडो ग्रीक आलेले राजे तिथं आपापली छोटी छोटी सत्ता स्थापन करून ठेवली. अशा प्रकारचं त्या काळातलं म्हणजे इसवी सन 2रे शतक ते आपण 6व्या शतकापर्यंत ही घडामोडी पाहतोय. ते राजकीय पाहतोय, साम्राज्य विस्तारासमान पाहतोय, लोकजीवन पाहतोय, तिथला व्यापार पाहतोय, तिथले असलेले लोकोपयोगी गोष्टी पाहतोय, त्यांनी केलेले लोकोपयोगी काम, किंवा आपण तांत्रिक गोष्टी सुद्धा पाहतोय, धातू स्वरूप पाहतोय. या सगळ्या गोष्टी आणि लोकांनी जीवनात कसा बदल होत गेला हे पाहतोय, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करत गेला हे पाहतोय. म्हणजे ह्या इतिहास पाहत असताना आपण पाहिलं सायरस इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून तर आपण इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत आपण आलोय. आता तर ह्या 3ऱ्या शतकापासूनचा आपल्याला प्रवास पाहतोय. तो प्रवास आपला कुठपर्यंत आलाय? आता प्रभाकर वर्धन या राजापर्यंत आलाय. आता हा प्रभाकर वर्धनाने काय केलंय? ठाणेसर इथं आपलं साम्राज्य स्थापन केलं. प्रभाकर वर्धन याने ठाणेसर इथं आपलं साम्राज्य स्थापन केलं. या साम्राज्य स्थापन केल्यानंतर वर्धन घराण्यातलं साम्राज्य त्यांनी स्थापन केलं. हे काय कशामुळे झालं की गुप्त घराण्याचं साम्राज्य थोडंसं कमी व्हायला लागलं, त्याचा प्रभाव कमी व्हायला लागला. त्यामुळे त्या गुप्त घराण्यात तुम्हाला सांगितलं मी साम्राज्य विस्तार करत असताना तुम्हाला सांगितलं वारंवार की मौर्य साम्राज्य किंवा आपण सम्राट अशोकाच्या साम्राज्यात ज्यावेळेस जास्तीत जास्त साम्राज्य विस्तार झाला होता, त्यानंतर गुप्त घराण्याचा सगळ्यात जास्त साम्राज्य विस्तार झाला होता. पण नंतर गुप्त घराण्याचं सुद्धा काय झालं, कमी व्हायला लागलं साम्राज्य. त्यामुळं त्यावेळेस प्रभावी गुप्त घराण्यात तसा राजा राहिला नाही शेवटी, आणि त्यामुळे त्याचंही काय विघटन व्हायला लागलं आणि छोटे छोटे राजे तयार झाले. त्यावेळेस हा ठाणेसर इथं आपला प्रभाव निर्माण करून स्वतःची सत्ता स्थापन करणारा हा प्रभाकर वर्धन कुठं? ठाणेसर या ठिकाणी त्याने आपली सत्ता स्थापन केली. आता ठाणेसर या ठिकाणी सत्ता स्थापन केली. त्याचा मुलगा आला हर्षवर्धन. आता हे नाव तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल. हर्षवर्धन प्रभाकर वर्धनचा मुलगा.
तो आपल्या साम्राज्यात विस्तार करायला सुरुवात केली. म्हणजे तो राजे गादीवर आला. म्हणजे आता हर्षवर्धन पाहूया. म्हणजे ठाणे सर इथं प्रभाकर वर्धननी दिल्लीजवळ दिल्लीजवळ ठाणेसर येथे त्यांनी आपलं साम्राज्य स्थापन केलं आणि त्यानंतर त्याचा मुलगा गादीवर आला हर्षवर्धन. या हर्षवर्धनाने साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली. साम्राज्य विस्तार करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे आणि साम्राज्य विस्तार करत असताना मैत्रीचे संबंधही त्याने जपले. म्हणजे काय बघा, आता आपल्याला पाहता येईल त्यांचा विस्तार कुठं कुठं, नेपाळ पासून उत्तरेला, नेपाळ पासून दक्षिणेला नर्मदेच्या नदीपर्यंत त्यांचा विस्तार होता. म्हणजे तुम्ही कधी नकाशा पाहिला तर बघा, आपण पाहूया. नेपाळ ते नर्मदा नदी पर्यंत त्यांचा विस्तार होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसाम पर्यंत त्यांचा आपला विस्तार वाढवलेला होता. पूर्वेला आसाम ते गुजरात, आसाम ते गुजरात पर्यंत त्यांचा साम्राज्य विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. कुणी? हर्षवर्धननी केला. आसाम म्हणजे कामरूप म्हणायचे त्यावेळेस, कामरूप, आसामला कामरूप म्हणायचे त्यावेळेस. भास्कर वर्मन, लक्षात घ्या, भास्कर वर्मन नावाचं त्यावेळेसचे राजा तिथं राज्य करीत होता. आणि त्याबरोबर हर्षवर्धनाचे मैत्रीचे संबंध होते. म्हणजे साम्राज्य विस्तार करत असताना त्यांनी मैत्रीचे संबंध सांभाळून ठेवले. म्हणजे शेजारी आपले सगळेच शत्रू आहेत आणि आपण त्याच्यावर आक्रमण करून ते साम्राज्य आपल्याला मिळवायचं असा त्याचा धोरण किंवा असं त्या राज्याचं धोरण नव्हतं. हर्षवर्धनाचं आपल्याला पाहत असताना त्यांनी साम्राज्य विस्तारही जास्त प्रमाणात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे साम्राज्य विस्तार करत असताना त्यावेळेस त्या राजाने, हर्षवर्धननी, आपल्या दरबारात चीनी प्रवासी होते आणि आपलेही काही प्रतिनिधी चीनी दरबारात सुद्धा पाठवलेले होते. म्हणजे त्यांचा राजकीय दृष्ट्या हे महत्वाचं आहे की आपले काही प्रतिनिधी चीनी दरबारात होते आणि चीनी दरबारातले काही प्रतिनिधी आपल्या दरबारात, म्हणजे आपण राजदूत म्हणतो ना, त्या प्रकारे त्यावेळेसच्या असलेल्या राजाची प्रतिनिधित्व किंवा आपण त्याला आपला प्रतिनिधी म्हणतो, ते प्रतिनिधी तिथं असायचे आणि त्यांचे प्रतिनिधी आपल्यात. युआंग शॉंग माहिती ना, कधी ऐकलं असं युआंग शॉंग नाव. त्या युआंग शॉंग हा या हर्षवर्धनच्या काळात भारतात राहिला, 2 वर्ष राहिला आपल्या जवळजवळ. तर आपण पुढे पाहणार आहोत. युआंग शॉंग हा 2 वर्ष नालंदा विद्यापीठात राहिला. साम्राज्य विस्तार चालले, आपण थोडंसं विषयांतर होतंय. साम्राज्य विस्तार पाहत असताना चीनी दरबारात आपला राजदूत चीनी दरबारात त्यांनी पाठवला. म्हणजे राजदूत चीनी दरबारात होता आपला, म्हणजे हर्षवर्धनचा राजदूत चीनी दरबारात होता. चीनी दरबारचे राजदूत सुद्धा आपल्या हर्षवर्धनच्या दरबारात असायचे. ज्यामुळं काय होतं, एकमेकांचे देवाणघेवाण, व्यापार, वेगवेगळ्या सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणा, कोणत्या लोकउपयोगी असलेल्या गोष्टी देवाणघेवाण, व्यापार, दळण, या सगळ्या गोष्टीचं सहकार्य त्यावेळेस केलं जायचं. अशा प्रकारच्या हर्षवर्धनाने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काय केलंय, अस्तित्व वाढवलं किंवा विस्तार केला आणि आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला, मैत्रीच्या स्वरूपात असं किंवा साम्राज्याच्या स्वरूपात असं. अशा प्रकारचे त्यांनी मैत्रीचे संबंध जुळवून ठेवले. दुसरी गोष्ट, आता ही साम्राज्य विस्तार झालं, तर दुसरी गोष्ट आर्थिक बाबतीत तुम्हाला सांगितलं तर हा पहिला राजा आहे पहा. आपल्या राज्याच्या उत्पन्नाचा, म्हणजे जो फायदा व्हायचा उत्पन्नात, जे उत्पन्नाचा काही हिस्सा सगळा लोकोपयोगी कामासाठी वापरत होता. म्हणजे आता पाहतोय ना आपण की सरकार आपले बरेचसे उत्पन्नातला हिस्सा लोकोपयोगी कामा किंवा सार्वजनिक गोष्टीसाठी खर्च करतात. त्यावेळेस हर्षवर्धन करत होता की राज्याच्या उत्पन्नातला, म्हणजे राज्याच्या उत्पन्नातला काही हिस्सा, वाटा, तो लोकांच्या उपयोगासाठी खर्च करत होता. म्हणजे लोकांच्या उपयोगी पडतील असे काम तो त्या खर्चातून करत होता. म्हणजे आर्थिक गोष्ट बघू आपण, अर्थ स्वरूपात पाहिलं तर आपला खर्च, म्हणजे खर्च करत होता कशातून, उत्पन्नातून. लोकांच्या हितेसाठी तो खर्च केला जात होता. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, दर 5 वर्षांनी तो आपली संपत्ती लोकांमध्ये वाटून देत होता. हा हर्षवर्धन, लक्षात आलं, वर्धन घराण्यातला हर्षवर्धन हा राजा आपल्या उत्पन्नातला
म्हणजे राज्याच्या उत्पन्नातला काही हिस्सा लोकांच्या प्रजेच्या हितासाठी वापरत होता. ठराविक हिस्सा त्यांनी ठरवून दिला होता की तेवढा हिस्सा त्या प्रजेच्या हितासाठी वापरायचा. तो शिल्लक राहायचा. कामं इतके करायचा, काम इतके राहायचे त्यांचे, कामं करूनही त्या हिस्स्यातला काही वाटा शिल्लक राहायचा. त्यातली त्यात परत दुसरी गोष्ट की दर 5 वर्षांनी आपली संपत्ती तो लोकांमध्ये वाटून देत होता. अशा प्रकारचा लोकहितवादी किंवा आपण त्याला म्हणतो लोकांचं हित जपणारा हा राजा हर्षवर्धन, हा राजा त्याने कोणत्या पद्धतीने काम केले बघा. पहिला साम्राज्य विस्तार नेपाळ पासून ते नर्मदेपर्यंत केला. आसाम पासून गुजरातपर्यंत त्यांनी विस्तार केला. आसाममध्ये असलेला कामरूप, म्हणजे आसामला कामरूप म्हणतात, त्यावेळेस भास्कर वर्मन नावाचा राजा होता, त्याच्याशी त्याचे संबंध आपले मैत्रीचे होते. अशा प्रकारचा साम्राज्य विस्तार त्यांनी केला. चिनी दरबारात आपला प्रतिनिधी किंवा राजदूत त्यांनी ठेवला होता. चीनचाही प्रतिनिधी किंवा राजदूत आपल्या दरबारात ठेवला होता. अशा प्रकारचं त्यानं राजकीय व्यवस्था लावली होती. त्यातली त्यात त्यांनी अर्थव्यवस्था व्यवस्थित बळकट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्याच्या दरबारात असलेला उत्पन्नाचा काही हिस्सा तो राज्याच्या प्रजेच्या हितासाठी वापरत होता. आणि त्यातली त्यात आपल्या संपत्ती म्हणजे स्वतःची राजाची जी संपत्ती आहे ती संपत्ती दर 5 वर्षांनी तो वाटून द्यायचा लोकांमध्ये. अशा प्रकारचं तो राज्य करत होता. आलं लक्षात? हे प्रकारचे तो राज्य करत होता. हे झालं राजकीय दृष्टिकोनातून गोष्ट झाली. आता शैक्षणिक गोष्ट म्हणू किंवा कवी, इतिहासकार, लेखन करणारे लोक सुद्धा तो त्याच्या दरबारात. बाणभट्ट आपलं चाललंय हर्षवर्धन राजा चाललाय. त्यांनी राज्य कसं मिळवलं किंवा राजकीय प्रवास पाहिला आपण. वडिलांकडूनच त्याला राजकीय गादी मिळाली. कोण होतो वडील? प्रभाकर वर्धन. राजकीय नंतर साम्राज्य विस्तार पाहिला. त्यानंतर आर्थिक धोरण पाहिलं. राजकीय धोरण सुद्धा पाहिलं, कारण राजदूत एकमेकाच्या ठिकाणी ठेवलं जात होतं असंही पाहिलं. आता पाहायचं आपल्याला हर्षवर्धनाच्या काळात बाणभट्ट नावाचे कवी होते त्यांच्या दरबारात. बाणभट्ट याने कवी होते, राजकवी म्हणायचे त्यांना. त्यांनी हर्षचरित नावाचं ग्रंथ हर्षवर्धनावर लिहिलंय. हर्षवर्धनाचं चरित्र लिहिलंय त्याच्यावर, म्हणजे जीवनावर ग्रंथ लिहिलाय. कोणाच्या? हर्षवर्धनाच्या जीवनावर ग्रंथ लिहिला कुणी? बाणभट्टांनी. त्याचं नाव काय? हर्षचरित. हर्षचरित नावाचा ग्रंथ कोणाच्या जीवनावर? हर्षवर्धनाच्या जीवनावर. म्हणजे तो बघा आपण पाहिलंय, समुद्रगुप्ताचं पाहिलं होतं पहा. समुद्रगुप्त वीणावादक होता चांगला. म्हणजे कला जपणे, कलाच्या स्वरूपात जर आपण खूप तुम्ही कलेचा इतिहास पाहत असताना 10वीला पहा, कलेचा इतिहास पाहत असताना आपल्याला अनेक राजे की त्या राजांनी काय केलंय की आपली कला जपली आणि ती कला प्रगट केली आणि त्यासाठी प्रशिक्षण देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. म्हणजे ती कला आता आपल्याला पाहायला मिळते. अनेक शिल्पकला आहे, चित्रकला आहे, वादन आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळते ज्या कलेच्या इतिहासात. तर त्या तात्पुरत्या गोष्टी पाहूयात आपण. ह्या 3 गोष्टी पाहिल्यानंतर बाणभट्टांनी हर्षचरित नावाचं हर्षवर्धनाच्या जीवनावर एक ग्रंथ लिहिलाय. त्यानंतर स्वतः हर्षवर्धन सुद्धा लेखक होता. त्याने संस्कृत मध्ये 3 नाटकं लिहिलेत स्वतः हर्षवर्धन. पहिलं नाटक आहे रत्नावली, दुसरं आहे नागानंद आणि तिसरं आहे प्रियदर्शिका. पहिलं रत्नावली, दुसरं आहे नागानंद आणि तिसरं आहे प्रियदर्शिका. हे 3 नाटक संस्कृत भाषेत स्वतः हर्षवर्धनाने लिहिले.
हे आपल्याला उल्लेखनीय आहे. म्हणजे काय काय होतं, कधी कधी उल्लेखनीय गोष्टी आपल्या लक्षात ठेवायला सोप्या जातात. मी पहिल्यापासून घेतो परत एकदा. राजकीय गादी कशी भेटली? प्रभाकर वर्धन त्याचे वडील त्यांनी स्थापन केलेले राजकीय व्यवस्था किंवा आपण त्याचं साम्राज्य म्हणू, ते त्याला भेटलं. त्यांनी साम्राज्य विस्तार केला आसामपासून गुजरातपर्यंत आहे ना, आणि नेपाळपासून नर्मदेपर्यंत त्यांनी साम्राज्य विस्तार केला. त्यांच्या काळात असलेले आर्थिक धोरण वेगळं होतं. उत्पन्नातला काही हिस्सा तो लोकहितासाठी वापरत होता. दर 5 वर्षांनी आपली संपत्ती लोकांमध्ये वाटून देत होता. हे झालं राजकीय आर्थिक व्यवहार, आर्थिक धोरण. त्यानंतर कवी बाणभट्ट त्याच्या दरबारी राजकवी म्हणून होता. त्याने हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहिलाय जो हर्षवर्धनाच्या जीवनावर आहे. आणि स्वतः हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशा प्रकारची संस्कृतमध्ये नाटक लिहिले. याने स्वतः हर्षवर्धनाने बौद्ध धर्म स्वीकारला होता. कोणता धर्म? बौद्ध. स्वतः हर्षवर्धनाने बौद्ध धर्म स्वीकारला होता. पण अनेक धर्मांना, जे काय त्यावेळेस धर्म असतील, त्यांचाही त्याने उदारमतवादीने किंवा उदार मनाने त्यावेळेस आश्रय दिला होता त्यांना. राज्यात असं काही नव्हतं त्याच्या की ह्या धर्माच्याच लोकांनी इथं राहायचं. दुसऱ्या धर्मांनाही त्याने आदर दिला, त्यांचा सन्मान केला तेवढा, की स्वतः बौद्ध धर्म असूनही दुसऱ्या धर्माचा त्याने आदर केला. अशा प्रकारचा उल्लेखही आपल्याला अनेक ठिकाणी आढळतो. त्या काळात बौद्ध भिक्खू किंवा आपण चीनी प्रवासी म्हणतो त्याला, युआंग शांग त्यावेळेस आला होता. युआंग शांग त्यावेळेस प्रवासी. युआंग शांग त्यावेळेस भारतात आला होता. कोणाच्या काळात? हर्षवर्धनाच्या काळात. तो 2 वर्ष राहिला नालंदा विद्यापीठात. तो 2 वर्ष राहिला. तुम्ही म्हणता त्यावेळेस नालंदा विद्यापीठ होतं का? हा, होतं त्यावेळेस. नालंदा विद्यापीठात त्याने अभ्यास केला. 2 वर्ष तो तिथं राहिला आणि भारतातले असलेले बौद्ध ग्रंथ त्याने वाचले. तो भाषा शिकला आपली. त्या भाषेचं भाषांतर, म्हणजे त्या ग्रंथाचं भाषांतर काय केलं त्यांनी? त्यांच्या चीनी भाषेत केलं. म्हणजे बौद्ध ग्रंथाचं भाषांतर केलं त्यांनी. भाषांतर चीनी भाषेत केलं. म्हणजे भारतात असलेल्या बौद्ध धर्माविषयक बौद्ध ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाचं अभ्यास करून, वाचन करून त्यांनी ते भाषांतर चीनी भाषेत लिहिलं. हे एक उल्लेख आढळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मराठी माणसाला सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे त्याने महाराष्ट्राबद्दल खूप काही लिहून गेला. त्याच्या प्रवास वर्णनात आपल्याला पाहायला मिळतं. मी तुम्हाला वाचून दाखवतो पहा. असं प्रत्यक्षात जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला वाटतं हिमानानेच सांगते तारडे सर. आता मी तुम्हाला वाचून दाखवतो काय म्हणले. युआंग शांगनी महाराष्ट्राबद्दल काय वक्तव्य लिहून ठेवले ते पहा. महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरणात ठेवतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणांचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास ते अपाय करीत नाहीत. अशा प्रकारचा एक उल्लेख युआंग शांगनी महाराष्ट्रीयन लोकांबद्दल, किंवा त्यावेळेस तुम्ही म्हणता महाराष्ट्र त्यावेळेस होता का, पण त्या भागातील लोकांबद्दल असलेला जी वर्णन आपल्याला पाहते ते महाराष्ट्रीयन लोकांचे, आणि ते आपल्याला स्मरणात राहील असं वाटतं मला, आहे ना. म्हणजे युआंग शांग भारतात आला हर्षवर्धनाच्या काळात. त्याने वर्णन केलं आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेचं, किंवा आपण त्याला हर्षवर्धनाच्या राज्यव्यवस्थेचं केलं. त्याच्यात 2 वर्ष तो नालंदा विद्यापीठात राहिला. तिथले असलेले बौद्ध ग्रंथ त्याने वाचले. त्याचं भाषांतर चीनी भाषेत केलं, आहे ना. आणि चीनी भाषेत केल्यानंतर महाराष्ट्राविषयी त्याचं काय म्हणणं होतं? महाराष्ट्रीयन लोक खूप मानी आहेत. बघा त्यांनी काय काय मुद्दा लिहून आपण मानी आहेत, स्वाभिमानी आहेत महाराष्ट्रातील लोक, असं त्यांचं म्हणणं आहे. मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरणात ठेवतात.
उपकार स्मरणात ठेवतात. आणि दुसरी गोष्ट, कोणी त्याचा अपमान केला म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचा कोणी अपमान केला तर त्याची गय करत नाहीत. अपमान केला तर गय केली जात नाही. चौथा मुद्दा लिहिलाय त्यांनी, संकटात सापडलेला ते मदत करतात. आणि शेवटची गोष्ट आहे, शरण आलेले म्हणजे जो शरण आलाय त्याला अपाय करत नाही किंवा त्याला त्रास देत नाहीत. पाचवा मुद्दा आहे शरण. जो शरण येतो त्याला अपाय करत नाहीत. अशा प्रकारचं हे उल्लेख आपल्याला युआंग शांगच्या लेखणीतून आढळते. आलं लक्षात? म्हणजे युआंग शांगने काय काय केलं हे आपल्याला पाहायला मिळालं. आता आपण पाहूयात दुसऱ्या मार्गाने या हर्षवर्धनाचा थोडासा प्रवास पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊयात. काय म्हणले ते, राजकीय प्रवास पाहिला, वडिलांकडून गादी मिळाली, साम्राज्य विस्तार पाहिला, आर्थिक धोरण पाहिलं, कवी बाबत किंवा राजकवी म्हणू आपण त्यांना, बाणभट्ट आहे ना, कवी पाहिलं, स्वतः लेखन केलंय, कोणत्या भाषेत केलंय, संस्कृत भाषेत केलंय, संस्कृत भाषेत केलंय. युआंग शांगने लिहून ठेवलेल्या गोष्टी बघितल्या आपण. ह्या युआंग शांगने काय काय लिहून ठेवलंय पाहिलं आपण. 2 वर्ष राहिला आहे ना, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. अशी टप्पे करायचे. आणि युआंग शांगचं महाराष्ट्राबद्दल असलेलं मत, पाहिजे. ह्या मुद्द्यानुसार अभ्यास करायचा. आता हर्षवर्धनाचा अभ्यास आपण ह्या मुद्द्यानुसार केलाय. राजकीय वर्चस्व कसं निर्माण केलं, कसं निर्माण झालं, कसं मिळालं हे पाहिलं. साम्राज्य विस्तार नेपाळ पासून नर्मदेपर्यंत, आसाम पासून गुजरात पर्यंत केला आहे ना. आसाममध्ये असलेलं कामरूप नावाचं, म्हणजे आसाम आत्ता म्हणतो आपण त्याला कामरूप म्हटलं जायचं, त्यावेळेस भास्कर वर्मन नावाचा राजा होता. तिथपर्यंत आपलं मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्याने आपले संबंध दृढ करून ठेवले होते. राजकवी होते बाणभट्ट, त्यांनी हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहिला हर्षवर्धनाबद्दल. दुसरी गोष्ट, स्वतः लेखक आहे, त्याने 3 संस्कृत नाटक लिहिले. तिसरी गोष्ट, युआंग शांग आला आणि युआंग शांगने आपल्या या हर्षवर्धनाचं वर्णन आपल्या प्रवासी वर्णनात केले. 2 वर्ष तो नालंदा विद्यापीठात राहिला. त्या विद्यापीठात त्याने अभ्यास केल्यानंतर बौद्ध ग्रंथाचं त्याने चीनी भाषात भाषांतर केलं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राबद्दल असलेलं युआंग शांगचं मत तुम्हाला मी सांगितलं. म्हणजे ह्या टप्प्याने जर आपण हर्षवर्धनाचा अभ्यास केला तर हर्षवर्धन आपल्याला नक्कीच स्मरणात राहतील असं मला तरी वाटतं. लक्षात आले? याबद्दल आपण आता पुढचे थोडे वायव्येकडचे छोटे छोटे राज्य आहेत, ईशान्येकडचे छोटे छोटे राज्य आहेत, ह्या सगळ्यांचा आपल्याला मिक्स अभ्यास करायचा आहे. वायव्येकडचे झालेत आपल्याला, मध्य भारतातले आपल्याला झालं, आता ईशान्येकडचे आपल्याला काही राजे, छोटे छोटे राजे, त्यांचा थोडासा तात्पुरता परिचय करून आपल्याला हा धडा संपवायचा आहे. लक्षात आहे? म्हणजे धडा लिहिताना किंवा वाचताना किंवा बोलताना किंवा त्याचं स्वाध्याय लिहिताना आपण काय केलं पाहिजे, टप्पे टप्पे केले पाहिजे. आपण छोटे छोटे राजे पाहिलेत आहे ना, म्हणजे पहिल्यांदा पाहताना आपण शुंग घराणं पाहिलं, त्याचं साम्राज्य पाहिलं. हे त्या काळात असलेले मौर्य साम्राज्य नष्ट झाल्यामुळं छोटे छोटे राज्य निर्माण झाली. त्याचं परत गुप्त घराण्याने मोठं साम्राज्य निर्माण केलं, परत गुप्त घराणं नष्ट झालं आणि छोटी छोटी राज्य निर्माण झाली. अशा प्रकारची घटना वर्गवारी किंवा आपण टप्प्याटप्प्याने बघितली की आपल्याला ते राजेशाही कशी कशी उदयास आली आणि कशी नष्ट झाली हे आपल्याला पाहायला मिळते. बाकीचा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.